आणि या संपूर्ण निकालाचा आता सविस्तर विश्लेषण आपण करणार आहोत। जम्मू काश्मीर विधानसभा आणि हरियाणा विधानसभा निकाल आता हाती येत आहेत आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटीलजी, भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, पत्रकार मृणालिनी नादेवडेकर अगदी थोड्याच वेळात आपल्या सोबत असतील आणि माझ्यासोबत आहेत एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक मॅम। तुमच्या सगळ्यांचं या चर्चा सत्रामध्ये अगदी मनापासून स्वागत। आपण सुरुवातीला जाऊयात सरिता कौशिक मॅम यांच्याकडे की आपण पाहतोय सरिता मॅम की ट्रेंड पूर्णतः आपल्याला बदलताना दिसतोय। सुरुवातीच्या कालांमध्ये भाजपची प्रचंड पिछेहाट होती हरियाणामध्ये आणि आता मात्र भाजप आघाडीवर आहे, इतकी की बहुमताच्या आकड्या पार गेली आहे। नक्कीच यालाच आपण जे म्हणतो ती अगदी काटेची टक्कर जी आहे ती सुरू आहे प्रज्ञा, आणि त्यामुळे आत्ताच नेमके निकाल नक्की काय होणार हे सांगता येणार नाही असं आपण म्हणू शकतो। खरं तर हरियाणामध्ये भाजपा ज्या गतीनं पुढे गेला, म्हणजे सकाळपासून जो ट्रेंड होता आणि आत्ता जो ट्रेंड आहे हे लक्षात घेता अवघे काही राऊंड झालेले आहे, भरपूर राऊंड्स अजून व्हायचे आहेत आणि त्यामुळे हरियाणामध्ये तर काहीही होऊ शकतं। आणि खरं तर आपणच आत्ता आपल्या स्क्रीनवर दाखवलं हरियाणाचं चित्र, काँग्रेसचे ऑफिस असो भाजपचं ऑफिस असो, ज्या पद्धतीनं तिथं लोक थांबलेले आहेत, आत्मविश्वास दाखवतात आहेत, मात्र प्रत्येकजण थांबलंय, दोन्ही बाजूनं लाडू बनवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आपल्याला सुद्धा निकालासाठी थांबावं लागेल, आत्तापासून कुठलंच प्रेडिक्शन करता येत नाही आहे। मात्र जम्मू काश्मीरमध्ये त्यातल्या त्यात जरी कल बदलत असले तरी थोडंसं चित्र हरियाणापेक्षा जास्त क्लिअर आहे असं म्हटलं पाहिजे, कारण तिथं काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी एकत्र निवडणूक लढली होती आणि त्यामुळे त्या दोघांचे आकडे जर बघितले तर नक्कीच पुढे आहे। मात्र तिथेही कल बदलत आहे, तर तिथेही काँग्रेस भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स यांचे आकडे बदलत चाललेले आहे। त्यामुळे मला वाटतं अजून एखाद तासांनी चित्र हे जास्त स्पष्ट होईल। निश्चित आणखी एका तासाभरात नेमकं काय चित्र पाहायला मिळतं याची देखील उत्सुकता आहे। आपण यानंतर जाऊयात शायना एनसी सध्या आपल्यासोबत आहेत, भाजपच्या प्रवक्त्या। शायनाजी, आपण पाहतोय की सुरुवातीचे हरियाणाचे कल वेगळे होते, आता कल वेगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जे काँग्रेसलाही साधलं नव्हतं ते भाजप साधताना दिसते की कदाचित सत्ता स्थापनेची हॅट्रिक हरियाणामध्ये होऊ शकते। एब्सोल्यूट हैट्रिक आहे हरियाणा में, और जो लोग बार बार बोल रहे थे कि भारतीय जनता पार्टी को 15-20 भी नहीं मिलेगी, इससे एक चीज़ स्पष्ट है, एग्जिट पोल के ऊपर विश्वास मत कीजिए, वोटर के ऊपर विश्वास कीजिए। जो आज भारतीय जनता पार्टी 46 के और हैं, जहां हम पहले से भी 6 सीट आगे हैं और कांग्रेस जो बड़ी बड़ी बातें कर रही थी वो पीछे हट रही है, उससे एक चीज मैं फिर से आपके पास आती हूँ, बस एक अपडेट देना चाहूंगी। हरियाणामध्ये भाजपचं अर्धशतक झालेलं आहे, 50 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे, काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे, बहुमताचा आकडा आहे 46, मॅजिक फिगर आहे 46, एकूण 90 जागा आहेत हरियाणामध्ये, मॅजिक फिगर 46 ची आहे आणि भाजपने प्राथमिक कलांमध्ये आता बहुमताचा आकडा गाठलेला आहे। काही वेळापूर्वी हीच बातमी आपण काँग्रेससाठी दिली होती की काँग्रेसने हॅट्रिक साधली आहे, पण आता कल पूर्णतः बदललेत, 180च्या कोनात बदललेले आहेत आणि भाजपने आता 50 जागांवरती आघाडी घेतलेली आहे। पुन्हा एकदा शायना एनसी यांच्याकडे जाऊया। शायनाजी, 50 म्हणजे विक्ट्री आणि बहुमत, लेकिन ये बहुमत के साथ एक विशेषता है कि 10 साल बाद भी वोटर जनता हमें वोट कर रही है। और क्यों? क्योंकि आप देखिए आज जो आप कृषि क्षेत्र की बात करें तो फार्मर्स को जो एमएसपी मिला है 2012 से 2024 उनकी आमदनी दुगना हुआ है। आप युवा की बात करें तो अप्रेंटिसशिप स्कीम जो था, इंटर्नशिप, उससे बहुत लाखों की तादाद में युवाओं को फ़ायदा हुआ है। महिलाओं की बात करें तो मुद्रा बैंकिंग हो, उज्ज्वला हो, जनधन, आयुष्मान भारत, इससे उनकी निजी ज़िंदगी में परिवर्तन आया है। जितने लाभार्थी है भारतीय जनता पार्टी के स्कीम्स और मोदी जी के नेतृत्व में, उससे एक चीज़ स्पष्ट है, लोग जब वोट करते हैं वो वोट करते हैं स्थिरता के लिए, बीजेपी ने दिया है, नेतृत्व के लिए बीजेपी ने दिया है, वो चाहते हैं गुड गवर्नेंस, बीजेपी ने दिया है।
तो मैं यही कहूँगी कि कांग्रेस ने बड़ी बड़ी बातें की कि आज जलेबी की तैयारी और पेड़ा की तैयारी, तो वो जलेबी और पेड़ा हमारे भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के यहाँ आपको भेजना पड़ेगा, क्योंकि इससे एक चीज़ स्पष्ट है कि मोदी जी के नेतृत्व में हम बरकरार है। हमारा काम सेवक के रूप में, जनहित के रूप में जनता ने स्वीकार किया। तो एग्जिट पोल्स को नज़रअंदाज नहीं करते हुए या मीडिया को नज़रअंदाज नहीं करते हुए मैं यही कहूँगी कि जो जीता वही सिकंदर, और जिसने वोट किया उसको अभिनंदन और उनको धन्यवाद। और वो वोटर ही प्रजातंत्र लोकतंत्र में सब कुछ तय करता है। अच्छा, तुमचा हाच मुद्दा घेऊन मी आता काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्याकडे जाते. हेमलता ताई, तुम्ही ऐकलंच असेल की शायनाजी नेमकं काय म्हणाल्या. इतके वेगवेगळे मुद्दे होते. हरियाणामध्ये कुस्तीपटूंचं आंदोलन होतं, शेतकऱ्यांचा प्रश्न होता, किंवा जातीचा खूप मोठा फॅक्टर होता. पण तरीही सध्या जे डिफरन्स आपल्याला दिसतोय तो आहे 35 आणि 50. 15 जागा भाजपकडे आघाडीवर आहे 15 जागांमध्ये काँग्रेसपेक्षा. तुमचं काय मत आहे या सगळ्या संदर्भात? हरियाणातली निवडणूक जी आहे ते किसान, जवान, पहलवान आणि संविधान या 4 मुद्द्यावरती लढली गेली. आणि हे 4ही मुद्द्यांवरती 4ही सेक्टरमध्ये प्रचंड डिस्ट्रेस होता. म्हणजे हरियाणातला बेरोजगारीचा दर आपण बघितला असेल की 9% जास्त गेला होता. तो राष्ट्रीय दरापेक्षा जवळपास 4.5% जास्त होता. आपण बघितलं की 2 लाख लोकांना नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं, पण शासकीय कार्यालयामध्ये 1.5 लाखांपेक्षा जास्त पदं ही रिक्त होती. शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण बघितलं की ज्या पद्धतीने खेळे ठोकून शेतकऱ्यांना अडवणूक केली गेली, शेतकऱ्यांना चिरडून मांडलं गेलं, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता आपल्या हिताचे निर्णय लाटण्याचा प्रयत्न केला, तो एक डिस्ट्रेस होता. आपण या देशातल्या महिलांच्या सशक्तीकरण अभियानाबद्दल बोलतो, पण आपल्या मुलींवरती ज्या पद्धतीचे भारतीय जनता पक्षाच्या खासदाराकडून अन्याय झाला, अत्याचार झाला, त्याविरुद्ध अक्षरशः त्यांना उपोषण करावं लागलं, आंदोलन करावं लागलं, तरीही सरकारने कुठल्याही पद्धतीने त्यांना दाद दिली नाही. अग्निवीर योजनेच्या बाबतीत जो काही डिस्ट्रेस निर्माण झाला, हे सगळे मुद्दे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये होते. सगळ्यात महत्त्वाचं की पहिला कल होता तो बॅलेट पेपरचा कल होता, आणि शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणावरती तिथे मतदान करत असतात. म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या पद्धतीने मतदान केलं होतं, आणि तो पहिला कल होता. आता कल बदलतोय, परंतु आपण बघितलं की 22 जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 500 ते 300च्या मताच्या फरकाने पुढे आहेत. अजून मतदानाच्या बऱ्याच फेऱ्या होणं बाकी आहे, आणि त्यामुळे या कलाकडे न जाता अजून काय चित्र बदलतं. शेवटच्या जेव्हा 2 फेऱ्या राहतील तेव्हा आपल्याला नक्की चित्र काय आहे ते बघायला मिळेल. जो सगळा डिस्ट्रेस हरियाणामध्ये होता तो बघता मला वाटत नाहीये शक्यता की भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी स्पष्ट बहुमत मिळेल. आपण थोडीशी वाट पाहायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, आणखी काही फेऱ्या बाकी आहेत मतदानाच्या. हा मुद्दा अगदीच योग्य आहे. तुम्ही डिस्ट्रेसचा मुद्दा उपस्थित केला, तो आकड्यांमध्ये परावर्तित होतो का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण हरियाणाबद्दल चर्चा केली, आपण जम्मू काश्मीरबद्दल चर्चा करूया. मी पुन्हा एकदा सरिता मॅमकडे जाईन. सरिता मॅम, जर आपण जम्मू काश्मीरचा सध्याचा पॅटर्न पाहिला तर काहीशी त्रिशंकू परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कोणालाच इकडे पूर्ण बहुमत दिसत नाहीये. काय सत्ता समीकरण जम्मू काश्मीरमध्ये उदयाला येऊ शकतात या पार्श्वभूमीवर? प्रज्ञा, जर बघितलं तर आत्ताचे जर कल आपण बघितले तर तसंही जरी एका कुठल्या पक्षाला बहुमत नसलं तरी त्या पद्धतीनं इथली लढत झालेली नाही आहे. इथे नॅशनल कॉन्फरन्स आणि त्याचबरोबर काँग्रेस हे एकत्र निवडणूक लढले आहे. काही एक 4-5 मतदारसंघांमध्ये त्यांच्या फ्रेंडली फाईट झाले. खरं तर PDP, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इंडिया आघाडीमध्ये आहे. मात्र जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स ही PDPला जागा द्यायला तयार नव्हती, आणि त्यामुळे आपण बघितलं आहे की रिजनल जे समीकरणं आहेत ते वेगळेच ठरतात, आणि त्यामुळे शेवटी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे एकत्र निवडणूक लढले. काँग्रेस कमी जागांवर लढले. असं असताना जर दोघांचे आकडे हे शेवटी आपल्याला एकत्रित बघायचे, आणि ते जर बघितलं तर आज कल जे हाती आत्ता येतात ते आता तरी ते मॅजिक फिगरच्या पुढं आहेत, आणि त्यामुळे तिथं सरकार बनू शकते अशी परिस्थिती सध्या आहे. मला जम्मू आणि काश्मीरच्या आकड्यांमध्ये प्रज्ञा आपण
इतर हा जर कॉलम बघितला आपल्या स्क्रीनवर तर तिथे 11चा जो आकडा दिसतोय तो मला अत्यंत इंटरेस्टिंग वाटतोय. हे इतर 11 कोण आहेत हे महत्त्वाचं आहे. तिथं वेगवेगळे अलगाववादी पक्ष सुद्धा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून उतरले होते आणि त्यांचा अजेंडा हा कम्प्लिटली वेगळा होता. आता ही 11 नक्की कोण हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. निश्चित. मी पुन्हा एकदा शायनाजी यांच्याकडे जाते. शायनाजी, 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या. विकासाचा मुद्दा, इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा खूप जास्त या निवडणुकांमध्ये चर्चेत होता, पण तरीही अपेक्षित जागा इकडे भाजपला मिळताना दिसत नाहीयेत. भाजप सत्ता समीकरण घडवण्यामध्ये खूप जास्त एक्सपर्ट आहे. काय भाजपचा प्लॅन असू शकतो जम्मू काश्मीर आपल्या हातात ठेवण्यासाठी? देखिए, ये मैं मानती हूँ कि जम्मू में भारतीय जनता पार्टी हमेशा ताकतवर रहा है और हमेशा रहेगा. आप देखेंगे कि जम्मू में जो हमारी पकड़ है, हमारे जो कार्यकर्ता है, हमारा जो एक मनोबल और प्रेरणा मिलती है वो जम्मू से मिलती है. कश्मीर में हमेशा एक चैलेंज रहा है, लेकिन इसके बावजूद एब्रिगेशन ऑफ 370 से एक चीज़ स्पष्ट है कि जम्मू के युवा को पता है कि भारतीय जनता पार्टी का जो नेता है या जो नेतृत्व है वो जनहित में काम करते हैं. और आप टूरिज़्म की बात करें, व्यवसाय की बात करें, युवाओं को रोज़गार मिलना, टेरर अटैक्स कम जो हुए हैं, शोपियान में कितने सारे अटैक्स होते थे, कितने सारे बॉम्ब ब्लास्ट, वो सब ख़त्म हुआ है. तो मैं मानती हूँ कि आते हुए दिन में भी ये नैरेटिव सेट ज़रूर होगा, लेकिन ये कहना कि हमारा परफॉर्मेंस ख़राब रहा है, मैं नहीं मानूंगी, क्योंकि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.